पहिली बॅच घ्या पाहिजे. जून मध्ये लागवड केली, जून जुलै ऑगस्ट मध्ये किंवा ऑगस्ट पर्यंत आपली पहिली बॅच आपण घेऊ शकतो. म्हणजे तिथं 7 महिने, तिथं 2.5 महिने, हे आपल्याला 3 महिने अगोदर, 3 ते 4 महिने अगोदर आपल्याला बॅच घ्यायची होती. हे रोपवाटिकेमधला पहिला फायदा. दुसरा फायदा आपल्याला 100% आपली बाग उभा करू शकतो. म्हणजे तूट आपल्याला पडणार नाही, 100% पाला देणं आपल्याला मिळू शकतो. हे 2 फायदे आपल्याला असल्यामुळे तुतीची रोपवाटिका. आता तुतीची रोपवाटिकेला सर्वात महत्वाचं काय की आपल्याला बेणं कुठल्या व्हरायटीचं आपल्याला बेणं कुठले घ्यायचं. त्याच्यामध्ये जाती 4-5 आपल्याकडे आहेत. G2 आहे, V1 आहे, कर्वा आहे, H36 आहे. त्या जसं कापसाची जात आहे आपल्याकडे, ब्राह्मण आहे, भरणी आहे ना, तुरीच्या जाती गोदावरी आहे, खडका आहे, मांजरगुरू आहे. तर या प्रकारच्या आपल्या विविध जाती. तसं तुतीमध्ये सुद्धा आपल्याला 4 ते 5 जाती, H36 आहे, कर्वा 2 आहे, त्याच्यामध्ये V1 आहे, G2 आहे. त्या तुतीच्या वेगवेगळ्या जाती आहेत, वेगवेगळ्या विभागाप्रमाणे. आपल्याला लागवड करायची आपल्याला फक्त V1 नावाची जात. या जातीचं बेणं आपल्याला निवडायचं. बेणं घेत असताना आपल्यासाठी, आपल्या भागासाठी ज्याच्यामध्ये प्रथिन्याचं प्रमाण भरपूर आहे, जे अळीसाठी सगळ्यात महत्वाचे प्रथिने, तरच ती कोश करणार आहे. म्हणजे अळी जी शेवटच्या अवस्थेमध्ये जाते त्यावेळेस काय करते, एक प्रकारची लाळ बाहेर टाकते आपल्या शरीरात. जी काही विष्ठा आहे ती सगळी विष्ठा बाहेर टाकते. जे काही खाद्यातून तयार झालेला रस आहे ते रसातून ती लाळ बाहेर टाकते आणि त्या लाळेला हवेचा संयोग झाला की धाग्यामध्ये पडतो. म्हणजे आपल्या शरीराच्या भोवती एक प्रकारचं कवच तयार करते कोशामध्ये जाणार. ते कोश कसा तयार होतो, लाळ बाहेर काढणे स्वतःची, त्याला हवेचा संयोग झाला की त्याचं रूपांतर धाग्यामध्ये जातं. तो धागा आपल्या शरीराच्या भोवती आला सगळ्यात आणि आतमध्ये पिंपावून येते. म्हणजे अळीचा धागा चांगला होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की तिच्या शरीरामध्ये प्रोटीन जास्त असलं पाहिजे, प्रथिनेचं प्रमाण जास्त असलं पाहिजे. जे प्रथिने आपल्याला द्यायचे असतील ते प्रथिने या V1 जातीच्या जी काही जात आहे त्याच्यामध्ये प्रथिनेचं प्रमाण सगळ्यात चांगलं आहे. दुसरं, याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता या पानामध्ये V1 जी जात आहे त्याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता. तर हे काय पाणी पिणार नाही दार, पाणी ज्या पानामध्ये आहे ते पाणी त्याला त्या लोक म्हणून पाणी धरून ठेवण्याची क्षमता. पाणी जर नसेल तर पान काय होईल, पान शुष्क होईल एकदम. आपण पाणी नाही पिलं 4 दिवस 5 दिवस तर पाणीच नाही घेतलं, तू 1 दिवस पाणी नाही केलं तर काय करा आपल्याला, आपण चलू सुद्धा शकणार नाही. म्हणजे थोडं चक्कर आल्यासारखं अशक्तपणा वाटत 2 दिवस पाणी नाही पिलं तर. सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या शरीरामध्ये सुद्धा 80% पाणी. आपण चालतो इथून तिथे दुसऱ्या ठिकाणी, कशामुळे फक्त पाण्याच्या जोरावर. उपाशी आपण 4 दिवस 5 दिवस आठवड्यावर होऊ शकतो, बगैर पाण्याचा आपण जास्त कालावधीकडे जाऊ शकतो. म्हणून पाणी साठवून ठेवण्याची क्षमता या V1 जातीमध्ये जास्त. पहिलं प्रथिनेचं प्रमाण जास्त आणि पाणी जास्त असतं, तो तजेलदारपणा त्या पानामध्ये जास्त. पाणी कमी झालं पान लवकर सुकायला. अळीला आपल्याला काय पाहिजे, ताजं पान आपल्याला त्याला पाहिजे. जर आपण जुनं पान दिलं, 1 दिवसापूर्वीचं पान दिलं तर त्याच्यामधलं पाण्याचं प्रमाण त्या पाल्यामध्ये काय होतं, कमी होतं आणि ते पाला सुद्धा खात नाही. आपल्याला गरम गरम चपाती डायरेक्ट चुलीवर भाजून वगैरे तुम्हाला तर जेवण काय होतं आपल्याला सुद्धा जास्त. ते जर 1 दिवसापूर्वीची दिली आपल्याला तर कमी. आपल्याला अळीचं संगोपन करायचं, जितकं अळी जास्त काही तेवढं तुमचं प्रथिने जास्त तयार होतील अळीच्या शरीरामध्ये, तेवढा धागा चांगला होतो. आपल्याला पाहिजे प्रत्येक अळीचं वजन हे 4 ग्रॅम झालं पाहिजे. तर आपला धागा 2 ग्रॅमचा येणार. अळीचं वजन 4 ग्रॅम असेल तर धागा आपल्याला पोषक वजन 2 ग्रॅम येणार आणि आत्मला जो भाग आहे तो 2 ग्रॅम. म्हणजे जो धागा कोशापासून मिळणार आहे त्याचं वजन आपल्याला 2 ग्रॅम आलं पाहिजे. कोशाचं वजन 2 ग्रॅम आपल्याला मिळालं पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं आहे पाला आपल्याला कुठल्या जातीचा आपण लावला. त्यासाठी सगळ्यात
आपल्याला जीवन जो प्रथिने आणि पाण्याचं प्रमाण आणि तिसरं जास्त काळ टिकून राहणारा पाला. म्हणजे आपण सकाळी टाकला की 8 घंटे 12 घंट्यापर्यंत पाला फ्रेश राहणार. पहिले ज्या जुन्या ज्या जाती होत्या तेव्हा तुम्हाला सांगितले तेव्हा तो की आपल्याला टाकत असताना दर 2 घंट्याला 4 घंट्याला आपल्याला पिढी करावं. म्हणजे सकाळी 12-8 दिला 4 तासाला परत 11-12 वाजता पिढी करायची, परत 4 वाजता परत पिढी करायची, परत संध्याकाळी. म्हणजे त्यावेळेस आपण रेशीम कोशाचं उत्पादन घेण्यासाठी 4 वेळेस आपल्याला पाला द्यावा लागेल. म्हणून जुने शेतकरी सांगायचे किचकट आहे पाला सारखा द्यावा लागतो, कारण त्याला त्या शेडमधून आपल्याला बाहेर जाता येत नव्हतं जुन्या पद्धतीने. तर 4 वेळेस त्याला पाला द्यावा आणि त्यावेळेस पाला ट्रे मध्ये ट्रे करायचे, ट्रे 100-200 ट्रे करायचे, ट्रे काढायचे, त्याच्यामध्ये पाला आकारायचा, पाला तोडायचा पाण्यामध्ये टाकायचा. हे कशाप्रमाणे त्या क्वालिटीची व्हरायटी आपल्याकडे त्या काळामध्ये एक तर पाल्याचं उत्पादन कमी त्या क्वालिटीचा आपल्याला पाला आपल्याला निर्माण होतो. म्हणून आपल्याकडे जे आता आलेले चांगली जात ते जीवन नावाची जीवन या नावाची त्या जातीचीच आपल्याला लागवड आपल्याला करायची, तेच देणं आपल्याला. कशाला चुकीची रोपवाटिका तयार करायला सगळ्यात महत्वाची आपली व्हरायटी चुकली. पुढचे 20 वर्ष आपल्याकडे मिक्स झालं, त्याच्यामध्ये समजा बेनर 2 प्रकारचा आपल्याकडे आला तर आपली बाग तिथं म्हणजे आपण जे काही 10 वर्ष 20 वर्ष ठेवणार आहे ते आपल्याला ठेवणार म्हणजे परत लागवड करावं लागेल, परत बनवावं लागेल, म्हणजे आपला खर्च वाढतो. सगळ्यात आपण लक्ष द्यायचं आहे की आपण कंपन्या याच्यामध्ये नाही देणार जे आपल्याला सीड बाकीच्या कंपन्या रेडीमेड बॅग वरती दिले अमुक अमुक बियाणं आहे आपल्याला उपलब्ध आहे. काही झालं आपण त्याच्यावरती दावा सुद्धा आपण तिथं काहीच नाही. आपल्याला बेन घ्यायचं आहे आपल्या सहकार्याकडे. आपला सहकारी आपल्याला फसवणार नाही, परंतु तो जर फसलेला असेल त्याला माहित नाही त्याच्याकडून तुम्ही आपल्या समजा तर तुम्हालाही धोक्यात पडू शकतो. सगळ्यात आपल्याला पाळायचं तर जीवनच आपल्याला मिळाले पाहिजे, तेच बेन आपल्याला सिलेक्ट करता आलं ते ओळखायचं. पहिले घरला आपल्याला हेच बेन आपल्याला घ्यायचं है ना. काही असो आपल्याला जीवन सध्या तरी जे उपलब्ध आहे पाल्याचं प्रथिनेचं पाण्याचं जे प्रमाण आहे उत्पादनाचं प्रमाण आहे ते सगळ्यात चांगलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला रेशीम उद्योग गेल्या 20 वर्षात 25 वर्षात जो वाढला लक्षात घ्या 2 कारणामुळे वाढला. एक तर आपल्याला चांगली जसं आपल्याला कापसामध्ये ब्रिटिवान आला म्हणजे एक प्रकारची क्रांती करून गेला. म्हणजे त्याच्या अगोदर इतका चांगला वाण कापसामध्ये नव्हता. एक नवीन तंत्रज्ञान आपल्याकडे आलं त्याला आपण जैव तंत्रज्ञान म्हणतो. तसं झालं भाग ते आल्यानंतर आपलं उत्पादन क्षमता त्यावेळेस आलं. तसं तुटीमध्ये सुद्धा विमान ज्यावेळेस आलं त्यावेळेस आपल्या शेतकरी संख्येत 4 पटीने वाढली. उत्पादन क्षमता आपली पहिले 100 अंडी विकून गेला. ज्यावेळेस आम्ही या केला जॉईन झालो त्यावेळेस 100 अंडी विकून गेला. आपलं उत्पादन आपलं म्हणजे आपल्या राज्याचं आणि देशाचं 30 किलो 40 किलो मुश्किल 100. आता उत्पादन येते 100ला 100 आपल्याला काही शेतकरी 100ला 105 काढणार आणि त्यावेळेस आपली उत्पादन क्षमता होती 100ला 35-40. हा बदल आपल्याला रेशीम उद्योगामध्ये झाला. त्याच्यामध्ये 2च आहे की आपल्याला ही व्हरायटी आपल्याला चांगल्या प्रकारची जे तुम्हाला आता 3-4 कॅरेक्टर सांगितले ती व्हरायटी आपल्याला त्याचा फायदा आपल्याला घ्यायचा. म्हणजे अंडी म्हणजे प्रति एकरी आपण जास्त घेऊ शकतो. पहिला आपल्याला एका एकरला 100-150 घ्यावं लागतं. आता आपण 250-300 अंडी एकरी एका एकरला ते आपण नंतर बघू अंडी तुझ काय कसं होईल. एकच त्याच्यामध्ये एक ही जात आपल्याला आली आणि दुसरी जी काही आळ्या काही एकच नाही अशा द्या. आळ्यामध्ये सुद्धा स्ट्रेन आहेत. जसं आपण वेगवेगळ्या प्रकारचे माणसं आहेत बसलेले वेगवेगळ्या जाती धर्माचे आपण आहोत तसं ह्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जाती त्याच्यामध्ये वाण वेगळे आहेत. त्याची स्ट्रेन जे आपल्याला आली पाय आवडत नाही हॅबिट नको पाय आवडत नाही. आपल्याला अगोदर होती कोलार बोर्ड नव्हता. पिवळा पोस्ट पहिले येत होता अगोदर फोटो पाहिला तो होता कोलार बोर्ड ज्याची उत्पादन क्षमता कमी होती. 100ला 30-35-40 पर्यंत आपण ह्या 2 गोष्टीमुळे आपल्याकडे रेशीममध्ये क्रांती झाली आणि आपल्याकडे उत्पादन जी काही पैसा येणार तो पैसा वाढला. जीवन जरा आपल्याला निवडताना फक्त लक्ष आपण द्यायचं की बेनं आपण आपल्या बागेतून आपल्या भागातून आपण घेणार तर ती पाहिल्याशिवाय बेनं कुठलंच घेऊ नका.
बाग पहा, 4 ठिकाणी पहा, 5 ठिकाणी पहा, त्याच्यानंतर आपल्याला कुठून घ्यायचं गेलं. पण शेतकरी सहजासाठी बेन आपल्याला देणार. जर त्याला उत्पादन प्रति एकरी जर 1.5 लाख रुपये, आताची पट्टी होती 1,72,000, ती मला व्हॉट्सअपवर टाकली आहे. 1,75,000 पावणे 2 लाखाची जर पट्टी एका एकराला मिळत असेल तर आपल्याला त्याला कोण देणार. जर त्याला कशातून पैसे मिळत असतील तर बेन कुणीही विकायला तयार नाही. लक्षात घ्या, म्हणजे बेन कुणी देणार नाही तुम्हाला, कारण त्याला पडलेला आहे पाला तयार करायचा. पण आपल्याला बेन पाहिजे म्हणजे पाला नको, त्याला फक्त काड्या आपल्याला पाहिजे, ज्या प्रकारच्या काड्या. म्हणजे अशा काड्या द्यायच्या असतील तर त्याला बॅच सुद्धा घेता येणार, म्हणजे त्याचं इन्कम म्हणून आपल्याला बेन कुणी देणार. म्हणून आपण घेत असताना थोडं व्यवस्थित त्यांनी पाला वापरला, त्याचं बेन कुठलं तर खालचं खराब बेन दिलं तर आपली बॅच किंवा आपलं जी काही बाग आहे ते बाग चांगली उभी राहणार. म्हणून आपलं कॉन्सन्ट्रेट करायचं, बेन व्यवस्थित आणि त्याची 4 ठिकाणी पहा. आता बेन कोणतं निवडायचं, व्हरायटी कळाली आपल्याला, या प्रकारची व्हरायटी. आता बेन कशा प्रकारची पाहिजे, खूप ठिकाणी चुका होतो. बेन घेत असताना आपल्या जिथून आपल्याला घ्यायचंय त्याचं वय असलं पाहिजे 6 ते 8 महिने वयाचं वय. सगळ्यात महत्वाचं 6 ते 8 महिने वय. म्हणजे त्याची बॅच जर घेतलेली असेल त्याचा पाला येण्यासाठी किती कालावधी लागतो, फक्त बॅच कोणाची घेतली फक्त 2 महिने कालावधी लागतो मॅक्झिमम. मग जमिनीच्या कृतीनुसार तो कधी 1.5 महिन्याला येतो, 2 महिने, 2.5 महिने, म्हणजे 1.5 ते 2.5 महिने पाला 8 फूट 9 फूट जी काही तिची हाईट आहे 7 फूट ते येण्यासाठी कालावधी 2 महिन्याचा सरासरी आपल्याला. ती बेना भेटत आपल्याला जमत का नाही. आपल्याला पाहिजे 6 ते 8 महिने वयाचं बेन आपल्याला पाहिजे, तरच आपली बाग चांगली होणार. म्हणजे हे घेत असताना थोडं काळजीपूर्वक आपण पाला त्यांनी वापरला, खालचं बेन तुम्हाला दिलं तर आपल्याला चालेल का, नाही चालेल. म्हणून आपण बेन निवडत असताना या पद्धतीने आपण 6 ते 8 महिने, 6 महिने कमी 6 महिने वयाचं बेन आपल्याला असलं पाहिजे. बॅच न घेतलेली असेल काही कारणामुळे तो घेऊ शकणार नाही, एखादी बॅच पाला आला समजा, पालायला किती महिने लागले, 2 महिने 2.5 महिने, तो बॅच घेऊ शकणार नाही, त्याच्यामध्ये परत 2-3 महिने येते. अशी त्याची बाग उरलेली आहे 6 महिने वयाची, ती आपल्याला बेण्यासाठी कामाला. म्हणून चौकशी करताना त्याला विचारायला, हे पाला आहे ना, शेवटची बॅच कधी घ्यायला आपल्याला ते बेन पाळा तर लक्षात येणार नाही, ती बेन किती वयाचं त्याला विचारायचं आपल्याला की शेवटची बॅच कधी घेतली. ते जर मला गेल्या महिन्यामध्ये घेतली, 1.5 महिन्यापूर्वी, ते बेन आपल्याला